आने वाले मानसून को देखते हुए शहर में अंबाजोगाई म्यूनिसिपल काउंसिल का प्री मानसून सफाई का काम अब आखिरी स्टेज में पहुंच गया। शहर के बीच से बहने वाली जयवंत नदी की सफाई पूरी हो गई है और नदी के किनारे से पेड़, झाड़ियां और गाद हटा दी गई, जिससे नदी का बहाव पूरी तरह से खुल गया। म्यूनिसिपल काउंसिल के सैनिटेशन डिपार्टमेंट हेड आनंद वेड़े ने बताया, हर साल मानसून के दौरान नदी के किनारे बड़ी मात्रा में कचरा, पेड़ और गाद जमा हो जाती है, जिससे पानी निकलने में रुकावट आती है। इससे शहर में बाढ़ जैसे हालात बनने का डर रहता है। इस संभावित समस्या को देखते हुए म्युनिसिपल काउंसिल के मेयर नंदकिशोर मुद्रा और प्रशासन ने इस साल एक खास अभियान चलाया। माननीय नगराध्यक्ष साहेब यांच्या व मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार यापूर्वीच मान्सून पूर्व स्वच्छतेचे पाहणी माननीय नगराध्यक्ष साहेब यांनी स्वतः करून मान्सून पूर्व स्वच्छता चांगल्या प्रकारे करण्यासाठी आम्हाला आदेश दिले, स्वच्छता विभागाला आदेश दिले आणि त्या आदेशान्वये शहरातील एकूण 14 नाले, जयवंती नदीपात्रासह एकूण लहान मोठे 14 नाले गेलेले आहेत आणि त्या 14 नाल्यातील ज्या ठिकाणी यंत्रणा पोहोचत नाही, JCB, पोकरेन वगैरे अशा ठिकाणचे नाले मॅनपॉवरनं स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत काढण्यात आलो आहे आणि ज्या ठिकाणी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत JCBद्वारे कामं काढून त्याच्यातली घाण वगैरे काढून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे। तरी नागरिकांना बी, माझ्या शहरातल्या नागरिकांना ही विनंती आहे की शहरातील कर्मचारी नाले काढायला आलेले असताना आपण नाल्यावरती केलेले अतिक्रमण वगैरे स्वतःहून काढून घेण्यात यावे। तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये, इतरत्रही कचरा टाकण्यात येऊ नये, कारण घंटागाडी आपल्या प्रत्येकाच्या घरी येत आहे आणि त्या घंटागाडीचा वापर करावा। तसेच रिकामे प्लॉट धारक यांनी पण आपले रिकामे प्लॉट आहे ते वेळेत स्वच्छता करून घेण्यात यावी आणि नागरिकांना रोगराईपासून मुक्तता मिळेल, जेणेकरून आपले रिकामे प्लॉट त्या ठिकाणी आईचन वगैरे झालेला असतो, पुन्हा पाणी साचून हायजा, मलेरियासारखे आजार पसरू शकतात। त्यामुळे आपण आपले रिकामे प्लॉट आहे ते वेळेत स्वच्छता करून घेण्यात यावी।